नमस्कार, प्रदीप तळे ग्रँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आहे रामनवमी। रामनवमीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा। आता मी चाललेली आहे मंदिरात, विठ्ठल मंदिरात रामनवमीचा कार्यक्रम असतो, कीर्तन वगैरे असतो। पण आता थोडा वेळ झालेला आहे, कीर्तनाला थोडंसं असेल, आम्ही दाखवते तुम्हाला कसं आहे ते, काय राम जन्म वगैरे होतं तिथे, तर तुम्हाला दाखवते। चला मग आपण जाऊया। सोनी राणी आहे आणि आमची शेजारचे पण आहेत, चला मग। राम मनता राम जोगे पदी भजनी पदी धीजे ऐसे वचनी काय करा राम गावा राम तेव्हा आपण सतत नाम घेतलं तर आपण सुद्धा काय भगवंत स्वरूपाला प्राप्त होतो। आणि झालेली सेवा मी ते समर्पित करतो। आणि जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल। आपल्या अमृतवाणीने आजचा हा रामाचा जन्मोत्सव अवघ्या या संपूर्ण वासी नगरीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असताना आपल्या सर्वांची उपस्थिती या राम जन्मोत्सवाला त्या ठिकाणी लाभलेली आहे। आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार आहे। आणि त्याचप्रमाणे हरिभक्त परायण जी सेवा दिली त्याबद्दल Thank you.
जन्मला जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला जन्मला अयोध्यापुरी नगरी राम जन्मला सखे राम जन्मला सखे राम जन्मला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाळा गोपाळा रे प्यारे नंदलाला गोपाळा गोपाळा रे प्यारे नंदलाला तू कोण मोठीवाला प्यारे नंदलाला योगेशा परशुराम जवळा लोलो रे योगेशा परशुराम लोबा काय काय नंदाचं कारण आत्मनेची नाताळ विनोदची आता आम्ही चाललो घरी. दाखव आपलं. हे बघा आताच घरी आलो मंदिरातून आम्ही आणि हे बघा ही प्रसादी वाटली ही आता आमची तिघांची आहे सोनी राणी आणि माझी तिघांची वाटलेली प्रसादी आहे बुंदी आहे ही आणि हे बघा सुंटवडा आणि खडीसाखर आहे हा प्रसाद वाटला तिथे आता घरी आलेले आहे. आता ना मी ना आमच्या देवासाठी ना थोडासा शिरा बनवते नैवेद्यासाठी आज रामनवमी आहे ना मग काहीतरी गोड पाहिजे मग मी शिरा बनवते तुम्हाला दाखवते शिरा. सोन राणी बसली आहे तिथे राणी प्रसादी खाते राणी हाय राणी बसली तिथे प्रसादी खाते सोनी आहे इथे बसली कॅमेरा पकडून. चला मग आता आपण शिरा बनवूया लय ऊन लागतो उन्हातच आलो आम्ही. चला मग आता हे बघा इथे मम्मीने शिरा बनवायला घेतलाय. मी शिरा बनवते नैवेद्यासाठी आज रामनवमी आहे ना म्हणून थोडंसं आपला गोड बनवायचं शिरा त्याच्यासाठी मी शिरा बनवते. मंदिरातून पण जाऊन आलो आम्ही छान कीर्तन वगैरे होतं पण आम्ही जरा लेट गेलो ना म्हणून थोडंसंच भेटलं कीर्तन वगैरे पण राम जन्म वगैरे झाला तोही मस्त दाखवला हिने सोनीने दाखवलं भारी. दही मी करून घेते मस्तपैकी शिरा आपण काहीतरी गोड बनवायचा आज. बघा मस्तपैकी तांबूस कलरपर्यंत मी करून घेते. आता ह्याच्यातच ना मी थोडंसं तूप टाकते आणि बदाम पण भाजून घेते त्याच्यामध्ये बदाम आणि थोडीशी मनुका त्याच्यामध्येच तूप टाकते थोडं. हे बघा हे बदाम टाकलेले आहेत मी आणि मनुका आहेत थोडे तुमच्याकडे जे असतील ते टाकायचे. माझ्याकडे आता एवढं उपलब्ध होते ते मी टाकले थोडे. काजू बिजू असेल तर तुम्ही टाका माझ्याकडे नाहीत काजू सुके. आणि जर तुम्हाला कोणाला ओले काजू पाहिजे असतील ना तर ना खाली नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करा का ओल्या काजूंसाठी. ओल्या काजूची भाजी एक नंबर होती. काजू मसाला वगैरे बनवा आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे ओल्या काजूची भाजी. हां तशी प्रकारे बनवा मस्त एक नंबर होते भाजी. आणि मसाला जर कोणाला मालवणी मसाला आगरी कोळी मसाला पाहिजे असेल ना तर तुम्ही ऑर्डर करा खाली नंबर दिलेला आहे त्याच नंबरवर तुम्ही ऑर्डर करा. जो काजूंना तुम्ही ऑर्डर कराल ना तोच नंबर आहे. मी आता दूध टाकून घेते. दूध टाकते थोडं. तुम्ही पाण्यामध्ये शिजवलं तरी चालेल मी दूध टाकलेलं आहे. आता साखर पण टाकून घेते.
जसं तुम्हाला गोड पाहिजे ना तसं तुम्ही करू शकता. तुम्ही पाण्यामध्ये पण करू शकता. आता माझ्याकडे दूध होतं म्हणून मी दूध टाकलं. रवा चांगला भाजून घ्यायचा मग मस्त सडसडीत होतो एकदम. आता याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकते. मी थोडी करून ठेवली ती वेलची पावडर. हे बघा ही टाकून घेते. वेलची आणि जायफळ असं टाकते. दोन्ही पावडर एकत्र मिक्स करून मी दळली होती मिक्सरला. मी थोडीशी साखर टाकून मिक्सरला लावून घेतलं होता. किती मस्त रवा चांगला भाजायला पाहिजे मग चांगला सुरसुरीत रवा बनतो. मऊ सुरसुरीत असा रवा बनतो चांगला. हे बघा किती मस्त झाले बघा. हे बघा किती मस्त सुरसुरीत आणि सुक्का एकदम झालेलं आहे बघा. आता आपण देवाला नैवेद्य दाखवूया. हे आता केळीचं पान नाही ना मग आता आपण बाजारातून डिश आणलेली आहे केळीच्या पानासाठी. त्याच्यावर मी नैवेद्य देते. तर वाटीला मूद पाडून घेते. हे बघा याला असं मूद बोलतात आमच्याकडे. म्हणजे नैवेद्य दाखवतात ना त्याला मूद पाडून घेणे असं बोलतात. हे बघा गरमच आहे. हे बघा आता आपण हा देवाला दाखवूया. चौकोन काढून घेते पाण्याचा ठेवायचा. देवाला नैवेद्य दाखवलेला आहे मी. ही बघा ताई आलेली आहे आणि त्या दिवशी आम्ही साखरपुड्याला गेलेलो ना ती पण नवरी पण आलेली आहे आमच्याकडे. आता ते पत्रिका द्यायला आले होते पण मी आता जेवण त्यांच्यासाठी बनवलं. आता ते जातील लवकरच त्याच्यासाठी जेवण बनवलेलं आहे. तर काय मला शूट करता आलं नाही. हे बघा मी जेवण बनवलेलं आहे. सोलेल्या मुंगाची भाजी, बटाट्याची भाजी, लोणचा, पापड, डाळ आणि ते वेपर्स आहे. असं स्वयंपाक बनवला मी पटकन कारण ते आता आले 5 वाजता आणि आता चालली लगेच. म्हटलं पत्रिका द्यायला आले तर म्हटलं आपण जेवण बनवूया. हे बघा साखरपुड्याला गेलेलो ना तिचा साखरपुडा होता त्या दिवशी मी तुम्हाला दाखवला ना तिचा साखरपुडा. ती आज पत्रिका द्यायला आली लग्नाची. किती तारखेला लग्न आहे? 21 एप्रिल. 21 एप्रिलला लग्न आहे तिच्या गावाला. कुठे आहे ते गावाला? पोलादपूरला लग्न आहे तिचं. मग तिकडे ती आता लग्नाला जाईल. मग ती पत्रिका द्यायला इकडे आलेली आहे आमच्याकडे. मग आता आपण म्हटलं जेवण पण जा म्हटलं. आता नवीन नवरी आहे ना ती. मग आता जेवण त्याच्यासाठी साधंच जेवण बनवलेलं आहे मी पण माझ्याकडे असं आहे मी साधं जेवण बनवलं आहे कारण आईवेळी यांनी फोन केला की आम्ही येतो पत्रिका द्यायला म्हणून. आता तिला जेवण वाढते मी. हे बघा गावचा व्हिडिओ चालू आहे बघा माझा. काजी फोडते मी. हां आणि एक तुम्हाला सांगायचं आहे कोणाला जर ओले काजूगर पाहिजे असतील ना तर खाली नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर बुक करा. चला आता आम्ही जेवायला वाढतो. हे बघ नवरीला जेवायला वाढला आम्ही. आता नवरी आमची जेवते आणि सगळ्यांनी लग्नाला या नवरीच्या पोलादपूरला. आता नवरीची ओटी भरते मी कारण आता आमच्याकडे काय केळवण करायला वेळ पण नव्हता आणि तिने सांगितलं पण नाही. मग ऐनवेळी मी आता तिची ओटी भरून घेते. बघा तिच्यासाठी गिफ्ट आहे. आता ओटी भरून घेते तिची. हां तू ऐनवेळी सांगितलं. तुमच्यापासून सुरुवात होते आता. मस्त लागला का शनिवार? छान लागला ना? असं काय नाही नवीन नवरी फक्त पण लावायचं. कुंकू भरपूर लावून घ्यायचा. मी तर त्या फुल गेली ह्या पोळी करून घ्यावा ना. वेलकम. हा का थँक्यू. हे बघा लग्नाची पत्रिका देते आता आमच्याकडे. आमंत्रण आलेलं आहे आम्हाला. सगळ्यांनी यायचं लग्नाला आणि पोलादपूरला लग्नाला जायचंय. फोटो काढा एक तुम्ही दोघी. अगं राहू दे. सुखाची राह आहे. आता तिघी जणी उभी राहतो मी इथे. या सगळ्यांनी हो, तुम्ही फोटो लग्नाला काढा. 21 तारखेला. हे बघा चालली आमची नवरीबाई आणि ताई चाललेली आहेत. जेवण खाऊन सगळे चालले आता. बाय. आता या दोन जोड्याने हा का हो, येऊन आता. बरोबर मागवतो. इकडे पण वरती येतील खाली आणि तिला इकडे 2 होते त्यासाठी तिची एंट्री
बाय. मावशीच्या निमित्तानं तरी आली. हो ना. येऊ आता परत. हो, सोबत. राणीला आम्ही सोडून आलेलो. जत्रा भरपूर आहे पण कोण माणसं कोण नाही, जास्त माणसं नाही.